पावसाळा स्पेशल कोबी मंचुरियन करण्यासाठी लागणारं साहित्य 400 ते 600 ग्रॅम फ्लॉवर, अर्धा कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा काळी मिरपूड, चवीनुसार मीठ, 2 ते 3 थेंब खायचा केशरी रंग, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, तळण्यासाठी तेल, 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 उभी चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा काळी मिरपूड, अर्धा मोठा चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 ते 2 चमचे शेजवान सॉस, चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, चिरलेली कांद्याची पात, पाणी. फ्लॉवरचे अशा पद्धतीने काप करायचे. आता पाण्यात मीठ घालून त्यात हे फ्लॉवरचे तुकडे घालायचे. आता मैदा, कॉर्नफ्लोअर, मिरपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे एकजीव करून घे. आवडीप्रमाणे खाण्याचा रंग घालून याचं दाटसर बॅटर तयार करायचं. आता फ्लॉवर मधलं पाणी निथळून घ्यायचं. आता सॉस करण्यासाठी कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करायची. आता फ्लॉवरचे तुरे अशा पद्धतीने तयार केलेल्या बॅटरमध्ये घोळवून घेत गरम तेलात तळायचे. आता सॉस करण्यासाठी गरम तेलात लसूण, आलं घालून परतून घेत त्यात कांदा, हिरव्या मिरच्या, सोया सॉस, शेजवान सॉस घालून परतून घेत यात कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आणि यावर लिंबाचा रस पिळायचा. कांद्याची पात आणि फ्लॉवर घालायचे. अशा पद्धतीने एकत्र करायचे. झाले आपले पावसाळा स्पेशल कोबी मंचुरियन तयार. हे मंचुरियन आहे ना, म्हणजे जे फ्लॉवर खात नाही तेही अगदी आवडीने माकून खाणार याची गॅरंटी मी देते. अतिशय मस्त होतात आणि मुख्य म्हणजे फटाफट बनवून तयार होतात. तर सगळ्यात आधी मस्त असा गड्डा घ्यायचा फ्लॉवरचा, पानाकडचा पोर्शन कट करून घ्यायचा. तर हे झालं की याचे मोठे मोठे तुरे कट करून घ्यायचे. याचे तुरे आहेत ना, याला असं छान लालसर देठ ठेवायचं आणि हे असे कट करून घ्यायचे. थोडा मोठे मोठेच ठेवायचे आणि याला असं देठ पण ठेवायचे, तो नाही कट करायचा. फ्लॉवर तर आपला चिरून झालेला आहे. इथे पाणी घेतले भरपूर, यामध्ये भरपूर मीठ घालायचं आणि यामध्ये हे फ्लॉवरचे तुरे छान ठेवून द्यायचे. एक 10-15 मिनिटं ठेवायचे, म्हणजे आज जर काही किडे, आळ्या वगैरे असतील तर त्या बाहेर निघतात आणि फ्लॉवर आहे ना छान स्वच्छ होऊन निघतो या प्रोसेसमध्ये. त्यावर काही जर्म्स किंवा जंतू राहत नाही. आता हे गोबी मंचुरियन बनवण्यासाठी त्याचं जे बॅटर किंवा कोटिंग बनवण्यासाठी जे बॅटर लागतं ते बनवूयात. अर्धा कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर नसेल तर पाव कप इथे तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल. मिरपूड आणि चवीपुरतं मीठ. हे छान एकजीव करून घ्यायचं आणि अजिबात सरसरीत नाही, हलकंसं दाटसर हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं. पाणी टाकायचं आणि घट्टच हे पीठ आपल्याला छान करून घ्यायचं. चला, हे छान ऑलमोस्ट होत आलेलं आहे. आता यामध्ये थोडेसे फूड कलर टाकते, ऑरेंज फूड कलर. हे घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही. आता हे बॅटर बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकाल. हे फ्लॉवर मिठाच्या पाण्यात एक साधारण अर्धा तास ठेवला होता. आता यातलं पाणी पूर्ण निथळून काढूयात. पाणी अजिबात नको आपल्याला या फ्लॉवरमध्ये. आता हा गोबी मंचुरियनचा सॉस बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवरची स्लरी लागते. 1 चमचा 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्यामध्ये पाणी घालायचं आणि याचा हा घोळ बनवून तयार करून घ्यायचा. ही स्लरी तयार करून घ्यायची. यामुळे सॉसला छान असा एकसंधपणा यायला मदत होते. आता हे गोबी मंचुरियन बनवायला सुरुवात करूयात. तर काय करायचं, मस्तपैकी हे फ्लॉवरचे तुरे आहेत, हे तुरे घ्यायचे. हे जे बॅटर पीठ आपण तयार करून घेतलं आहे याच्यात छानपैकी घोळवून घ्यायचं. देठ पण घोळवायचे आणि गरम तेलात हे सोडायचे. चला, हे मस्त असे तेलात सोडायचे आणि खूप हाय हीटवर नाही, मध्यम आचेवर हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. मस्तपैकी असं कुरकुरीत हे तळून घेतलेले आहेत. आहा, सुंदर दिसत आहेत. तेल पूर्ण निथळून घ्यायचं. ऐकू शकाल तुम्ही काय कुरकुरीत होत आहेत. काय मस्त कुरकुरीत झालेत. आहा हा,
गोबी मंचुरियनचा आपण सॉस बनवायला सुरुवात करूयात. तेल गरम केलंय, तेलात घालूयात लसूण, भरपूर लसूण. आणि थोडंसं ना ही प्रोसेस आहे ना हाय हीटवर करायची. तो जो त्याचा जो स्मोकीनेस येतो हाय हीटवर केल्याचा, त्याची चव जास्त लागते. थोडंसं आलं बारीक चिरून घेतलेलं, याला फक्त 1 मिनिटभर परतून घ्यायचं. अगदी रंग वगैरे बदलायची अजिबात वाट बघायची गरज नाही. आता या स्टेजला यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. कांदाही परतून घ्यायचा. आता कांदा छानपैकी परतून झाला की यामध्ये घालायच्यात पोट फोडलेल्या हिरव्या मिरच्या, मिरपूड, सोया सॉस, टोमॅटो सॉस 1 चमचाभर, मोठा चमचाभर. आता हे सॉसेस सगळे मिक्स करून घ्यायचे. आता हे छान परतून झालं की ही जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे जी आपण तयार करून घेतली, ही स्लरी घालूया. साधारण 2 ते 3 चमचे. यामुळे काय होतं ना, सॉसला छान बाइंडिंग येतं. थोडंसं पाणी पण घालूयात. अगदी थोडंसं मीठ, कारण या सगळ्या सॉसमध्ये मीठ आहे, त्यामुळे अगदी मिठाचं प्रमाण कमी. आता हे मिनिटभर फक्त शिजवून घेऊयात सगळं एकत्र. काय सुंदर दिसतोय हा सॉस. आता यामध्ये घालूयात लिंबाचा रस. व्हिनेगर घातलं तरी चालेल, पण मी लिंबाचा रस घालते. त्याचबरोबर थोडीशी कांद्याची पात. हे मिसळून घेऊयात आणि हे सगळे आता तळलेले गोबी मंचुरियन यामध्ये घालूयात. वा, आणि मस्तपैकी टॉस करूयात. फक्त कोट करून घ्यायचे यामध्ये. वा, आणि गोबी मंचुरियन बनवून आहेत तयार. भन्नाट दिसतंय, जबरदस्त लागते याची चव. नक्की बनवून बघा.